सोलापूर जिल्ह्याच्या विजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे। कौटुंबिक वादातून एका पतीने शेतात पत्नीची फरशी डोक्यात घालून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। मृत महिलेचे नाव गौराबाई निलकंठ पाटील वय 60 असून आरोपी पतीचे नाव निलकंठ भीमराव पाटील वय 69 पाटील वस्ती हंतूर तालुका दक्षिण सोलापूर आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती पत्नीमध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता। घटनेच्या दिवशी निलकंठ शेतात काम करत असताना गौराबाई अचानक शेतात आल्या। यावेळी तू कधीही शेतात येत नाहीस, आज कशी आलीस असा जाब पतीने पत्नीस विचारला। यावरून दोघांमध्ये वाद झाला। हा वाद चिघळल्याने संतापलेल्या निलकंठने शेतातील फरशी उचलून गौराबाई यांच्या डोक्यात घातली। गंभीर दुखापतीमुळे गौराबाई जागीच कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला। गौराबाई आणि निलकंठ यांना 2 विवाहित मुलं आहेत। त्यातील एक मुलगा बेंगळूरमध्ये नोकरी करतो तर दुसरा गावात राहतो। काही दिवसांपासून गौराबाई मुलाकडे राहत होत्या आणि गावाला येण्या जाण्यावरून पती पत्नीमध्ये वाद सुरू होता। या पार्श्वभूमीवरच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी विजापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।